तर बघा मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये पेपर 1 मध्ये प्रश्न कसे विचारलेले होते हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आता पेपर 2 मध्ये हा पेपर 3 ते 4 दरम्यान पार पडलेला आहे. 3 वाजता ते 4 वाजे दरम्यान हा पेपर पार पडलेला आहे. तर लक्षात असू द्या, आजच्या पेपरमध्ये 10 प्रश्न जवळपास बुद्धिमत्तेवर तर 12 प्रश्न हे गणितावर होते. म्हणजे एकूण जे वेटेज पाहिलं तर 22 प्रश्न हे गणितावर आलेले होते, गणित आणि बुद्धिमत्तेवर. ओके, त्यामध्ये खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले होते. ओके, सायन्सवर पण खूप सारे प्रश्न विचारण्यात आले होते आणि जास्तीत जास्त स्टेट बोर्ड तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सायन्सचं स्टेट बोर्डचे सगळे पॉईंट्स तुम्ही काय करा, रीड करा, कारण स्टेट बोर्डमधून बरेच प्रश्न विचारले जात आहे. ओके, आणि करंट अफेअर बरंचसं आपल्या टेलिग्राम चॅनलवरचं आणि यूट्यूब चॅनलवरचं आलेलं आहे. चिनाब नदीवरचा पूल वगैरे, ठीक आहे. तर ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे कोणते प्रश्न आहे. तर बघा, गणिताचे उदाहरणं या पद्धतीने विचारलेले होते. ठीक आहे. त्यानंतर पहा, दिनदर्शिकेवर तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसतात. त्यानंतर असे विशिष्ट सांख्यिकांक याच्यावर प्रश्न विचारला आहे. एक या पद्धतीचं गणित आलेलं आहे. त्यानंतर बघा, अशा पद्धतीची आकृती विचारलेली होती. ठीक आहे, IT. त्यानंतर पहा, इथे प्लसच्या ठिकाणी भागाकार. आता हे जनरली सगळ्यांना माहीत असते. ओके, त्यानंतर पहा 9 नंबरचा प्रश्न विचारला आहे. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो दिशेवर आधारित प्रश्न आहे. त्यानंतर हे सांख्यिकीवर आधारित काही प्रश्न होते. ओके, याचं पर्सेंटेज वगैरे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पहा पुढं एक पेजचे गणित होते. ठीक आहे. त्यानंतर पहा, काही प्रश्न आलेले होते. मानवाधिकारवर आयोजित लघु चित्रपट स्पर्धा याच्या जोड्या लावणी संबंधित हा प्रश्न होता. ओके, एकदा बघून घ्या व्यवस्थित ते. करंट अफेअरवर आधारित प्रश्न. ठीक आहे. बिपर जॉय. ठीक आहे, मी बिपर जॉय केलं याचं उत्तर, कारण बाकीचे सगळे जुने होते, हे एक नवीन होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता हा प्रश्न आहे की इंटरनेट सेवा सुरू करणारं पहिलं राज्य केरळ होतं आणि त्याच पद्धतीनं केफॉन विचारलं. त्याच्यातला केफॉन काय आहे, तो ऑब्व्हियसली ऑप्टिक आहे. ठीक आहे, याचं उत्तर मी ऑप्टिकच घेतलेलं आहे, बरोबर आहे ते. त्यानंतर MSRTC आपल्या ST महामंडळ 1 जून 1948ला लक्षात घ्या सुरू झालं होतं, तुम्हाला माहीतच असेल. आणि याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. मी म्हटलं पण होतं तुम्हाला प्रश्न येईल म्हणून. तर पहिल्या महिला चालक कोण बनलेला आहे असा प्रश्न विचारलेला होता. ओके, तर कोण बनले आहे ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला जर उत्तर माहीत असेल तर. ठीक आहे, याचं मी उत्तर कोणतं घेतलेलं आहे, आय थिंक मी 4 नंबर उत्तर घेतलेलं आहे याचं. ओके, त्यानंतर पहा, शैक्षणिक धोरणावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथं युक्रेनचे धरण विचारले कोणते उद्ध्वस्त झालेले आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की निपर या नदीवर ते धरण होतं. ओके, बघा याच्यातलं कोणतं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे अध्यक्ष विचारलेले आहे. ओके, त्यानंतर तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार उत्तर प्रदेश. ओके, त्यानंतर पहा, जम्मू काश्मीरवरील जो पूल आहे, आय थिंक चिनाब आहे याचं उत्तर. ओके, तर या पद्धतीनं हे असे करंट अफेअरचे प्रश्न होते. फुल फॉर्म विचारलेला आहे. ठीक आहे, हे तुम्ही बाकी चॅनलवर ॲनालिसिस आहेत ती तुम्ही बघून घ्या, फक्त मी तुम्हाला पॅटर्न सांगत आहे. हे बघा, या पद्धतीचे गणित विचारले. ठीक आहे, की आधीच्या महिन्यापेक्षा कुठलं पर्सेंटेज जास्त होतं, तर इथं 2 होते, इथं 4 झाले, म्हणजे पर्सेंटेज दुप्पट झालेलं आहे. तर मी याचं उत्तर मार्च वगैरे घेतलेलं आहे. तुम्ही सोडून पण बघा ते. ओके, तुम्हाला जर वाटलं तर ते सोडून बघा, व्हिडिओ पॉज करून बघा, किंवा मग PDF अवेलेबल करून देईन, हे प्रश्न टाकतो मी ग्रुपवर. ठीक आहे, तर हे बघा गणितं दिलेले आहे. ठीक आहे, तर गणितं दिलेले आहे, तुम्हाला दिसत असेल. ओके, त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट बघा पेपर होता, जवळपास 22 प्रश्न म्हणजे 22% पेपर. आणि विचार करा, 1 घंटा वेळ आहे. ओके, 1 घंटा वेळ आहे, फक्त 60 मिनटं आणि 100 प्रश्न, त्यामध्ये 22 प्रश्न गणिताचे. ओके, तो प्रॉब्लेम तर जाणारच ना पोरांना. ठीक आहे. रबराचे जे व्हल्कनायझेशन आहे ना, याच्यामध्ये गंधक वापरलं जाते, सल्फर, हा स्टेट बोर्डमधला प्रश्न आहे. कागदाचे ब्लिचिंग विचारलं त्यांनी, काय पाहिजे. मोरचूद लक्षात घ्या, कोणत्या आजाराच्या निदानासाठी. ठीक आहे, सायन्सचे पण प्रश्न टफ होते बरं का. हे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे चंद्रयान 3 आलं, पण चंद्रयान तिथं वस्तुमान किती आहे ते विचारलेलं आहे. सांगा किती वस्तुमान आहे. चंद्रयान 3 आपण पूर्ण डिटेल्समध्ये घेतलं, पण त्यांनी वस्तुमान विचारलेलं आहे. बघा, नजरहट्टी दुर्घटना घटी, म्हणजे आपण जर थोड्या थोड्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. ठीक आहे, तर म्हणून सगळ्या बारकाईनं लक्ष द्यावे लागतात आपल्याला. ठीक आहे, सुदूर संवेदन वगैरे याच्यावर काही प्रश्न आहे. ठीक आहे, हा बघा, हा प्रश्न आहे शैवाला संबंधित, क्लोरोफायसी, फिओप्रायसी, हे काही मला जमलं नाही मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर बघा, हे किती डीपमधले प्रश्न आहे, कधी न पाहिलेले प्रश्न. मग असे काय करायचे, स्किप करायचे. तर पहा, इंटरव्हेनल विचारलं, कशाच्या कमतरतेमुळं वनस्पतीच्या पानावर. ठीक आहे, कोणतं सर्वात भेदक आहे, गॅमा किरण, हे तुम्हाला माहीत आहे. यांत्रिक तरंगाचं उदाहरण कोणतं. इकडे बघा, इकडे गणितच गणित आहे. ठीक आहे, इथं विचारलेलं आहे की कोणत्याला अवॉर्ड भेटलेला आहे, हे संगणकावर आधारित प्रश्न आहे. ठीक आहे, त्यानंतर इकडे जावा लँग्वेज विचारली, संसाधनाद्वारे चालणाऱ्या सेवा आणि अनुप्रयोगाचे संदर्भ देतात, हे विचारलं. पहिले समोरचे तर
40-50 प्रश्न तुम्हाला सांगतो टफ, बिलकुल टफ कॅटेगरीतले होते. ठीक आहे. संगणकावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहे, आर्थोपोडावर प्रश्न विचारले. ठीक आहे. बघा तुम्ही, बघा पेपर कसा आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर पहा इकडे गांडुळाशी संबंधित पॉईंट आहे. ठीक आहे. अपृष्ठवंशीय दुसरा सर्वात मोठा गट कोणता आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा माहिती अधिकारावर प्रश्न होता. ठीक आहे. याचं उत्तर मी आय थिंक 2 घेतलेलं आहे. अधिकारावर पृथक्करणाची त्यांनी कलम विचारले, मी 10 उत्तर घेतलं आहे, कारण पृथक्करणाचा अधिकार 10 मध्ये यायला पाहिजे. माहितीच्या अधिकारावर असे 2 प्रश्न होते आणि एक प्रश्न होता लोकसेवा हक्क अधिनियमावर, की किती रुपये किमान शास्ती, किमान 500 आहे आणि जास्तीत जास्त 5000 आहे. आपण याची PDF पण टाकलेली होती, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. 55 1 म्हणजे याच्यावर 3 प्रश्न येणार तुम्हाला पुढं चालून. ओके, 3 ते 4. ठीक आहे. त्यानंतर स्वतंत्र विकास महामंडळे स्थापन करणारं राज्य कोणते आहे, राज्यपाल करू शकतात, याच्यावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू. त्याच्यानंतर 57 नंबर राज्यशास्त्र सोपं होतं. मूलभूत हक्काच्या भाग 3 बाहेरच्या लक्षात घ्या कलमा विचारल्या, 265, 300, 301 याच्यावर प्रश्न आला. त्यांनी संघराज्य पद्धतीचे स्वरूप विचारले, केसीवेल अर्धसांघिक है ना, मॉरिस जॉन्स वाटाघाटी म्हणजे सौदेबाजीचे संघराज्य, पॉल ॲपलबी म्हणजे अत्यंत सांघिक, ग्रॅन्युल ऑस्टिन अकारी संघात्मक राज्यवाद, अशा जोड्या विचारल्या. ओके, राज्यशास्त्रही पण लेंदी बघा ना, महत्त्वाचं काय आहे, सोपं आहे ठीक आहे चालते, परंतु लेंदी टायमिंग जास्त घेते, हे सगळ्यात महत्त्वाचं. आता पेपर झाल्यावर कोणी सांगेल की पेपर सोपा होता, परंतु जेव्हा प्रत्यक्षात त्या हॉलमध्ये जाऊन आपण बसतो आणि हे प्रश्न वाचतो तेव्हा कळते की काय आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 22 प्रश्न हे गणितावर होते, तंत्रज्ञान जवळपास 20 मार्क्स. मग विचार करा, वेळ तर जाणार आणि हे वाचण्याची तुमची क्षमता, अंडरस्टँडिंग, ह्या सगळ्या गोष्टी. बेरुबारी युनियननं उद्देशिका हे संविधानाचा भाग नाही म्हटलं होतं. ठीक आहे. बाकी दोघांनी येस म्हटलं होतं. सो बक घेतलं उत्तर. ठीक आहे. फास्टमध्ये वाचायला लागला पेपर. तदर्थ न्यायाधीशावर प्रश्न आला. ठीक आहे. तदर्थ न्यायाधीश कालावधीसाठी असतात. ठीक आहे. तर अधिकार सत्र वगैरे त्यांना विशेष अधिकार दिले जातात. ठीक आहे. मी राज्यशास्त्र वगैरे खूप इझिली सोडवलं, कारण जास्त कठीण नव्हतं. न्यायमंडळापासून कार्यकारी मंडळ विभक्त करणे 50, कलमीच्या व्हिडिओत टाकला आपण हे. राज्यपालांची नियुक्ती 155. ओके, इकडे विधानसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या 500पर्यंत, म्हणजे कमीत कमी 60, जास्तीत जास्त 500. ठीक आहे. आता विधान परिषद करून जा तुम्ही व्यवस्थित. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्याच्या नीतिनिर्देशक तत्वामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वांचा समावेश होतो. नागरिकांना स्त्री पुरुष उपजीविका हे पण येते है ना, समान कामासाठी समान वेतन 39D मध्ये येते ना हे. ठीक आहे. हे वरची ए मध्ये येते 39A मध्ये. ठीक आहे. कामगार स्त्रियांचे पुरुष सामर्थ्य कोवळा वय आय थिंक द्यायला पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीनं अबक याचं उत्तर आहे, कारण मार्गदर्शक तत्वामध्ये येते तर अबक, म्हणजे अशा पद्धतीचं पॅटर्न होतं. कळत आहे तुम्हाला. त्यानंतर काँग्रेस तज्ज्ञ कमिटीवर प्रश्न विचारला. ओके, त्यानंतर राज्यघटनेच्या अनुच्छेदानुसार विधानसभेचे सभापती उपसभापती यांना पदावरून दूर करण्याच्या संबंधित कलम विचारली. बघा, कलमीवरच तर 2-3 प्रश्न आले आहे. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 46 मग होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते का नाही, त्या दिवशी सच्चिदानंद सिन्हा होते. म्हणजे ब चुकलं म्हणजे पहिलं ऑप्शन कट, दुसरं ऑप्शन कट, तिसरं ऑप्शन कट. क उत्तर आहे, म्हणजे क 100% बरोबर आहे की HC मुखर्जी आणि TT कृष्णमाचारी संविधान सभेचे उपाध्यक्ष झाले होते. ओके, कळून राहिलं का तुम्हाला. फक्त एक नजरी घालून हा पेपर घालवा. ठीक आहे. बाकी मग तुम्ही बाकी लेक्चर आलेले आहे यूट्यूबवर, त्यांची उत्तरं वगैरे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. पण पॅटर्न तुम्हाला समजून घ्यायचा की पेपर लेंदी आहे. ठीक आहे. त्यामुळे सोपे जरी असले तर वेळ तर लागणार. त्या कोणी म्हणत असेल सोपा आहे पेपर, ठीक आहे, पण महत्त्वाचं काय आहे की तिथं गेल्यावर त्या 60 मिनिटात आपण काय करतो. मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे, 22 प्रश्न, 20 सायन्स वगैरे आलं, तंत्रज्ञान वगैरे टोटल. ठीक आहे. आणि बाकीचे काही पॅटर्न, तर मग तुम्हाला सांगा वेळ तर लागणार. ठीक आहे. त्यामुळं स्पीड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दोन्ही पेपरमध्ये. मी प्रश्नाची उत्तरांनी सांगत आहे, मी तुम्हाला सांगत आहे स्पीड, ॲक्युरेसी मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. तरच रिझल्ट येणार आपला. ठीक आहे. तर घटनेत काय आहे ते विचारलं. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यांचा स्थापनेचा क्रम आहे, पाठ करून घ्यायचं. सोप्या गोष्टी आहे. हिमाचल प्रदेश 71, नागालँड विचारलं 63, ओडिसा सुरुवातीलाच होता, अरुणाचल प्रदेश 86 87च्या काळातला. ठीक आहे. त्याच्यानंतर विधान परिषद आधीच बरखास्त केल्या कोणत्या आहे म्हणे, याच्यावर प्रश्न आलेला आहे. इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही यांचे हे उद्गार कोण काढले असा प्रश्न आला. ठीक आहे. त्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभेचे कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी कोण होते. आय थिंक मला वाटते याचं उत्तर मी 3 घेतलेलं आहे. स्टेट बोर्डमधला प्रश्न आहे. ठीक आहे. सर सय्यद अहमद खान, रहमत अली यांचे प्रश्न आलेला आहे. पाकिस्तान शब्द सुचवण्यात आलेला होता. ठीक आहे. या पद्धतीनं W हंटर यांचं पुस्तक भारतीय मुसलमान हे पुस्तक होतं, आपल्याला हे पण माहीत आहे. तर या गोष्टीवर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. 74वा प्रश्न पहा इकडे, वृत्तपत्र विचारले. प्रभाकर भाऊ महाजन, सुधारक गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे. जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र धर्म विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे. ठीक आहे.
17 ऑगस्ट 1932ला घोषित करण्यात आलेला जाती निवडा रॅम्सी मॅकडोनाल्ड, हा प्रश्न तर तुम्हाला माहीतच आहे. इतिहास आपल्या स्टेट बोर्डमधूनच येत आहे. सगळ्यात पहिलं प्रिफरन्स कशाला बोर्डला द्या. ओके, स्टेट बोर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. कुणाजी रानडे ज्ञानप्रकाश, वीरेश्वर क्षत्रे ज्ञानसिंधू, श्रीपतराव शिंदे विजयी मराठा, हा तर प्रश्न कितीदा रिपीट होत आहे. मुकुंदराव पाटील दीनमित्र, या पद्धतीनं. ओके, क्रांतिकारक ओळखायला सांगितलेले आहे. ठीक आहे, गदर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते वगैरे ओळखून पहा बरं, आन्सर सांगा बरं काय आहे तर. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचं पुस्तक विष्णुबुवा. बघा मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख लक्ष्मी ज्ञान. ठीक आहे, त्यानंतर पहा बेहरामजी मलवारी सेवा सदन. म्हणजे इथं म्हणू शकतो आपण अला 2, तर अला 2 एकाच ऑप्शनमध्ये आहे, तुमचं उत्तर निघून जाते. विष्णुबुवा ब्रह्मचारी भावार्थ सिंधू. ठीक आहे, बेहरामजी मलवारी बघा सेवा सदन. आणि 3 विष्णुशास्त्री पंडित पुनर्विवाह उत्तेजक मंडळी सभेची स्थापना. म्हणजे वेळ कसा सेव्ह करायचा आपल्याला माहीत आहे ना 100% की लक्ष्मीज्ञान हे गोपाळ हरी देशमुख यांचं पुस्तक आहे. तर मग एला 2 आहे ना, तर मग बाकीचं वाचायचं नाही, तेव्हाच तुमचा पेपर सॉल्व्ह होणार पूर्ण. ठीक आहे, नाही तर पेपरची लेंथ बघा तुम्हाला कळून जाते की पेपर कसा असतो आहे. ठीक आहे, गव्हर्नर रिचर्ड टेम्पलने कोणत्या भारतीय नेत्याचा उल्लेख द मोस्ट डेंजरस मॅन असा केलेला होता. ठीक आहे, ऑप्शन बघा तर हवेतील प्रदूषके. पर्यावरणावर प्रश्न आले बरं का, पर्यावरणावर प्रश्न आले. 72चा वन्यजीव कोणाला लागू नव्हता म्हणते कायदा. ठीक आहे, पा खांदेरी, उंदेरी, साल्लेर. साल्लेर हे शिखर आहे. ठीक आहे, कोणतं बेट नाही तर साल्लेर हे शिखर आहे ना. ठीक आहे, तर मग मी ड केलं याचं उत्तर. ओके, अशा पद्धतीनं. त्यानंतर पहा हे हवामान विभाग विचारले, एकदा हे बघून घ्या काय आहे तर ॲग्रो इको रिजन नंबर 19. काय आहे नंबर एकदा चेक करा. त्यानंतर हे तर सगळ्यांना माहीतच आहे, ठाणे तुंगारेश्वर, सांगली सागरेश्वर, गडचिरोली चपराळा, अकोला नरनाळा. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा एक शाखा सोलापूरकडे जाते, हरिश्चंद्र. इकडे महादेव डोंगररांग आपल्या ते साताऱ्यामध्ये वगैरे. तर याचं उत्तर मी आय थिंक बाडेश्वर केलं. आता उत्तर काय आहे ते काय माहिती. क्रम लावा म्हणते याचा क्षेत्रफळानुसार. ओके, हा प्रिव्हियस इयरचा आय थिंक प्रश्न आहे, रिपीट झाला नाही. वैतरणा आपल्या कोकणातली नदी आहे. त्यानंतर माई आहे काय नाही आहे. उल्हास अंबा, म्हणजे याचं उत्तर ब बरोबर आहे. म्हणजे कोकणाच्या मैदानी प्रदेशातून जात नाही, म्हणजेच ब बरोबर आहे ऑप्शन. ठीक आहे, मी ब घेतलेला आहे. त्यानंतर शाश्वत विकासाची ध्येय 15, याच्यावर प्रश्न आले आणि 17ही पाठ करून जा. माझ्या 17 नंबर पाठ आहे मित्रांनो. ओके, तर याचं उत्तर काय घेतलं मी, अबकडं घेतलेलं आहे. तुम्ही बघून घ्या एकदा. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की शाश्वत विकासावर तुम्हाला प्रश्न राहू शकतो येणाऱ्या क्लर्कला. ठीक आहे, दक्कनचं पठार बेसाल्ट आणि ग्रॅनाईट खडकांनी बनलेलं आहे, तो ऑब्व्हियसली ज्वालामुखीमुळं. ठीक आहे, मी याचं उत्तर ब केलं. इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, अर्थशास्त्र पंचवार्षिक योजना 2री 3री. प्रमाण विचारलं त्यांनी बेरोजगारीचं. त्यानंतर रिझर्व्ह बँकेबद्दल विचारलं की पैशाचा पुरवठा कमी करण्याची इच्छा जर असेल RBIची तर RBI काय करेल, व्याजदर कमी करेल का नाही. ठीक आहे, खुल्या बाजारात रोख्याची खरेदी करेल का नाही, खरेदी केली तर पैसा मार्केटमध्ये चालला ना. ठीक आहे, रेपो दर कमी करेल का नाही, तर रोख राखीव प्रमाण वाढेल, म्हणजे त्यांचा जो CRR आहे. ठीक आहे, नाही समजलं तर खाली पाहायचं कॅश रिझर्व्ह रेशो. ठीक आहे, तर CRRचं प्रमाण वाढेल म्हणजे बँका RBIकडे अजून पैसा आणून देतील, म्हणजेच मार्केटमधला पैसा काय होईल, कमी होईल. सो ॲन्सर नंबर याचं पाहिजे होतं 3 नंबर. सो ॲन्सर नंबर पाहिजे होता याचं 3 नंबर. ओके, सो मी 3च केलेलं आहे. हे बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शाश्वत विकासाची ध्येय विचारली जोड्या लावणे संबंधित. मी म्हटलं ना माझ्या 17 पाठ आहे, तुम्ही पण पाठ करून घ्या किंवा एक दिवस पाठ करून देईन. ठीक आहे, 10 मध्ये असमानता कमी करणे. 13 हवामान, मी कसं पाठ ठेवलं होतं, हवामान किसका 13 हवामान असं पाठ ठेवलं होतं. 14 काय होतं, पाणी, 14 पाणी असं लक्षात ठेवा. 15 मग जमीन. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं मी पाठ केलं होतं. पण माझा प्रश्न बरोबर आला. नियोगी संत. ठीक आहे, आता पहा पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आपल्याला माहीत आहे KC नियोगी आहे. ठीक आहे, चौथे वित्त आयोग. ठीक आहे, याचे अनुक्रमे क्रम विचारलेले आहे. तर आता 15वे वित्त आयोग चालू आहे, तर 15व्या वित्त आयोगाचे तुम्ही असे पूर्ण क्रम पाठ करून घ्या. ठीक आहे, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वित्त आयोगाचे कोण होते. आता तुम्हाला पहिले 4 वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारले. आता तुम्हाला असे विचारू शकते ना 12, 13, 14 आणि 15. 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग, 14व्या याचे होते आपले YV रेड्डी, 13व्या याचे विजय केळकर आणि 12व्या याचे C रंगराजन. ठीक आहे, या पद्धतीनं पहिला वित्त आयोग हा 1951ला स्थापन झाला होता. ठीक आहे, असं क्लिअरेशन ठेवा. प्रश्नाचं विश्लेषण करता आलं पाहिजे. लघु उद्योग कशासाठी आहे, अधिक रोजगार निर्मिती, राष्ट्रीय उत्पन्नाचं समान वितरण, कमी औद्योगिक विवादवरील सर्व. ठीक आहे, 275 काय आहे, वित्त आयोग, नीती आयोग, RBI की केंद्र सरकारचं उत्तर वित्त आयोग केलं. ठीक आहे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF वर प्रश्न आला. ठीक आहे, IMF वर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, करंट अफेअरवर आधारित सर्वेक्षण विचारलं की कोणते राज्य फास्ट मूव्ह कामगिरी करत आहे म्हणून. समावेशक वाढीवर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, तर फिलिप वक्र रेशोवर प्रश्न आलेला आहे. पण इथं बघा बेरोजगारी भाववाढी करता आहे हे आपल्याला माहीत आहे, पण अल्पकालीन आहे की दीर्घकालीन आहे याच्यावर सुद्धा प्रश्न आला. मी 3 नंबर याचं उत्तर केलं आहे.
तर मित्रांनो पॅटर्न कळलं का? आता मला खरंच सांगा, एवढा लेंदी पेपर आहे, त्याच्यामध्ये 22 प्रश्न हे गणितावर आलेले आहे, ठीक आहे. तर मग आता मला सांगा ना, की पेपर जरी सोपा असेल पण वेळ आहे का आपल्याजवळ सॉल्व करायला, वेळ आहे का, ते महत्त्वाचं आहे ना. त्या परीक्षागृहात जेव्हा, त्या परीक्षेच्या ठिकाणी जेव्हा आपण स्वतः पेपर द्यायला जातो आणि पेपर देतो, तेव्हा आपल्यावरचं प्रेशरही खूप वेगळं असते मित्रांनो. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला थोडंफार पॅटर्न कळलेलं असेल की येणाऱ्या 17 डिसेंबरला पेपर कोणत्या लेवलचा असणार आहे. त्यामुळं अभ्यास व्यवस्थित करा आणि स्टेट बोर्डचे सर्व पुस्तके व्यवस्थित वाचा, विशेषतः सामान्य विज्ञान, इतिहास वगैरे व्यवस्थित क्लिअर करा. ओके, आय होप की तुम्हाला हे लेक्चर कळलेलं असेल. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.